नमस्कार. आपल्या महानगरच्या लाईव्ह मध्ये मी वैभव पाटील आपलं सोबत बोलतो आणि मी सध्या आहे कांदिवलीच्या लिंक रोड परिसरामध्ये, जिथे लालजीपाडा हा जो परिसर आहे त्या ठिकाणी मी सध्या उपस्थित आहे. या ठिकाणची परिस्थिती सध्या मी तुम्हाला दाखवू इच्छितो आणि ती परिस्थिती अशी आहे की याच लालजीपाडा हा जो परिसर आहे कांदिवलीचा, याच परिसरामध्ये सध्या जे अमराठी रिक्षा चालक आहेत त्यांनी संप जो येतो या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला होता, स्ट्राईक जो होता करण्याचा प्रयत्न केला होता. ते म्हणजे ज्या मराठीची सक्ती सध्या ही राज्यभरामध्ये परिवहन विभागाकडून करण्यात आलेली आहे, त्याच्या विरोधामधली ही साधारणतः पाहायला गेलं तर ही जे रिक्षा चालक होते ते या ठिकाणी ज्यांनी ह्याच जो लिंक रोडचा हा जो संपूर्ण परिसर पाहता तुम्ही या ठिकाणी सुद्धा बहुतांश भागामध्ये अजूनही जे रिक्षा चालक आहेत ते कडेला उभेत आणि या ठिकाणी त्यांनी जे आपण पाहतोय त्यांनी या ठिकाणी साधारणतः पाहायला गेलं तर संप जो केला. मात्र पाहतो या ठिकाणी पोलीस जे ते तैनात झालेले आहेत. सकाळपासून या ठिकाणी जो संप त्यांचा पाहायला मिळत होता, संपाच्या पार्श्वभूमीवरती त्यांनी मराठी सक्तीचा जो तो विरोध त्यांचा पाहायला मिळत होता आणि आता आपण पाहतोय की मराठी सक्तीच्या विरोधानंतर पोलीस जे ते घटनास्थळी दाखल झालेत. पोलीस जे ते ज्या ठिकाणी रिक्षा चालकांचा संप सुरू होता त्या ठिकाणी पोलीस दाखल झालेत आणि पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र याच ठिकाणी जर आपण काही सकाळचे अपडेट पाहिले तर याच लालजीपाडा परिसरामध्ये या ठिकाणी आपण त्या ठिकाणी सकाळच्या सुमारास जे रिक्षा चालक प्रवासी घेऊन येत होते त्यांना या ठिकाणी उतरवलं जात होतं. मराठीची सक्ती करण्याला विरोध त्यांचा होता. मात्र या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती ज्या प्रकारे पाहतोय की महिन्याची मुदत होती ती म्हणजे 15 ऑगस्ट पर्यंत आणि जवळपास 18 ऑगस्ट पासून कारवाईला जी ती सुरुवात केली. सुरुवातीला आपण पाहतोय की जवळपास मुंबईतील 2,500हून अधिक जे रिक्षा चालक आहेत ज्यांना मराठी ज्या प्रशिक्षण यांनी घेतलं नाहीये आणि किंवा ज्या प्रकारचे मराठी आहे सध्या पाहायला मिळत आहे, मराठीचा मुद्दा ज्यांना मराठी बोलता येत नाही त्यांच्या विरोधामध्ये कारवाई जी ती सुरू झाली आणि आता ही सध्याची परिस्थिती जी लालजीपाड्यातली आपण पाहतो, ज्या ठिकाणी हा लिंक रोड जो इकडे पाहायला मिळतो आणि इकडची ही सध्या संपूर्ण परिस्थिती जी आपण पाहतो. पोलीस सध्या घटनास्थळी तैनात झालेले आहेत. पोलीस तैनात झाले असून ज्यांनी या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. काही इकडे जे पॅसेंजर्स आहेत प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहेत. मात्र काही रिक्षा चालक आहेत जे अजूनही या ठिकाणी आपण पाहतोय की रिक्षा चालक अजूनही इथे थांबलेले आहेत. जे संप ज्यांनी स्ट्राईक जो त्यांनी पुकारला होता त्यांचं या सगळं म्हणणं काय ते आपण जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत. त्यांनी नेमकं कशासाठी हा साधारणतः स्ट्राईक जे ते खरं तर पाहायला गेलं तर त्यांचा मराठी सक्तीला जे काय ते विरोध असल्याचं सुद्धा म्हणत होतं. मात्र सध्याची परिस्थिती आपण पाहतोय ही सर्व लाईव्हच्या माध्यमातून ही दृश्य पाहतोय. समोर पोलीस जे ते तैनात आहेत आणि त्यांच्याकडून जी ती सध्या आपल्याला ही या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा हा जो काय प्रयत्न त्यांचा सध्या पाहायला मिळतोय. दरम्यान ज्या प्रकारे मराठीची सक्ती जी ती करण्यात आली होती आणि त्याच मराठीच्या सक्तीच्या विरोधामध्ये हे आपल्याला पाहायला मिळत होतं. दरम्यान मराठी बोलता न येणाऱ्या टॅक्सी आणि ऑटो रिक्षा चालकांविरोधात राज्य सरकारच्या RTO विभागानं कारवाई सुरू केली आहे. त्याला विरोध म्हणून कांदिवली लिंक रोड लालजीपाडा येथे काही अमराठी रिक्षा चालकांनी विरोध केल्याचं पाहायला मिळालं. या रिक्षा चालकांनी आपली मुजोरी दाखवून दिली आणि आम्ही मराठी भाषा नाहीच बोलणार हाच संदेश त्यांनी आपल्या कृतीमधून दिला. कांदिवली लिंक रोडवर मराठी सक्ती विरोधात हे रिक्षा चालक दादागिरी दाखवत असल्याचं सकाळच्या बातम्या ज्या त्या आपल्याला पाहायला मिळाल्या. मात्र मराठी सक्तीच्या विरोधात रिक्षा रोखून आंदोलन सुरू होतं. लिंक रोड 20 मिनिटांपासून वाहतूक सुद्धा जाम जे या परिसरामध्ये पाहायला मिळत होती. मात्र सद्यस्थितीत या परिसरात या लालजीपाडा परिसरामध्ये आपण पाहतोय की पोलिसांचा बंदोबस्त पाहायला मिळत आहे. लिंक रोडवरून प्रवासी घेऊन जाणाऱ्या दुसऱ्या ऑटो रिक्षा चालकांना धमकावण्याचा प्रकार सुद्धा सकाळी झाला. अमराठी रिक्षा चालकांनी रस्ता रोको केला. याला आंदोलन म्हणता येणार नाही, कारण राज्य सरकारनं मराठी बोलताना येणाऱ्या मराठी रिक्षा चालकांना मागच्या काही महिन्यांपासून बरीच मुदतवाढ दिली होती. त्यांना मराठी शिकण्यासाठी क्लासेसची ही व्यवस्था केली होती. मात्र तरीही काही टॅक्सी रिक्षा चालक मराठी सक्ती विरोधात आंदोलन करत आहेत. त्यामुळं या मुजोरी विरोधामध्ये सरकार ज्याच्यात काय पावलं उचलतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. साधारणतः परिसरात पाहतोय आपण या ठिकाणी जे काय प्रवासी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न हा आपण करणार आहोत. मात्र तत्पूर्वी परिस्थिती जर पाहिली काही रिक्षा चालक जे या ठिकाणी आहेत त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय हे आपण जाणून घेणार. RTO कडून कारवाई जी केली जाते त्यांचं म्हणणं काय या सगळ्यावरती. साधारणतः त्यांचा संप जो आपल्याला पाहायला मिळत होता, त्यांनी संप जो तो या ठिकाणी स्ट्राईक जो तो करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. मात्र इथे जे रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांचं म्हणणं काय ते आपण जाणून घेणार आहोत. त्यांचं या सगळ्यावरती मत काय. सगळे इथे थांबलेले आहेत.
मी इथे इथे हे जे काही रिक्षा टॅक्सी चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. लालजीपाडा परिसरात तुम्ही सकाळी या ठिकाणी मराठी सक्तीला विरोध करण्यात आला. काय तुमची प्रतिक्रिया, काय तुमचं म्हणणं आहे, काय सांगा, काय विरोध होत आहे? म्हणजे जी सरकारकडून मराठी सक्ती केली आहे त्याला तुमचं मत काय? सगळं तुमचं मत बोला. रिक्षा टॅक्सी चालक आहेत, त्यांनी सकाळी इकडे स्ट्राईक करायचं पाहायला मिळालं. काय नेमकं मागण्या, काय नेमकं म्हणणं काय? नहीं, मला बच्चों कि भाई रिक्शा इस समय सब लोग खड़ा कर दिए, ठीक? तो आप लोग क्यों जबरदस्ती रिक्शा चलवा रहे हो? उसके लिए हम लोग यहाँ पे थोड़ा हड़ताल किए थे. नहीं, ऐसा समझ में आ रहा है की ऐसा बोल रहे की जो सरकारने म्हणजे सरकारने जे काय मराठी कंपल्सरी केलंय त्याला विरोध होता का? हाँ, मला विरोध नहीं, लेकिन समय दो ना, समय दो. अभी हम तो मान लो एजेड है, जो बुजुर्ग है 70 साल का, वो क्या सोचेगा, कैसे वो रिक्शा सीखेगा, कैसे मराठी बोलेगा. तर पुन्हा एकदा आपण पाहतोय त्यांच्याशी आपण पुन्हा बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत. काही तांत्रिक अडचणींमुळे नेटवर्कचा इश्यू होता. पुन्हा त्यांच्याशी बोलणार. कारवाईची भीती नाही का तुम्हाला? नहीं, कारवाई नहीं, समय दो ना, समय दो. भाई सब सीख जाएंगे. मैं खुद आधा बोलता हूँ, आप बात करो मराठी में, थोड़ा बोलूंगा आपसे. ते म्हणतात की वेळ हवी आहे, पण 1 महिन्याची मुदतवाढ जी आहे ती दिली होती, मुदत जी आहे ती दिली होती. 15 अगस्त तक आपको सीखने के लिए बोला था. आपने सीख लिया मराठी? हाँ. क्लासेस थे उधर गए थे? हाँ, क्लासेस किया. 5 संडे बोले, 5वीं संडे गेला, सब कुछ क्लियर कर दिया. अभी सर्टिफिकेट नहीं मिला है मला. सर्टिफिकेट का नाही मिळालं? सर्टिफिकेट मतलब एक पावती बना के देंगे. अब वो क्या है, मैं देखा नहीं कोई सर्टिफिकेट सर. उसके विषय में बोल रहा हूँ. और अभी 70 साल का बुजुर्ग है, वो क्या बोलेगा? उसको तो सुन के खाली घबराहट हो रहा है कि मैं क्या बोलूंगा. है तो इंडिया का ही, तो हिंदी भाषा अपना इंडिया का है ना, तो वो इंडिया का हिंदी. तुम्ही मुंबईमध्ये आहात, महाराष्ट्रामध्ये आहात, हाँ. मुंबईतली भाषा, महाराष्ट्राची भाषा मराठी आहे. हाँ. मग ती बोलायला काय, मग ती बोलू का नाही शकत? हाँ, बोल सकती, हाँ. मी बोल सकती. मग संप का केला? हाँ, मग विरोध का केला त्याला? त्याच्या विरोधात हडताल क्यों किया? हड़ताल इसलिए किए कि जो बुजुर्ग आदमी है उसको क्यों परेशान कर रहे हो. मैं बोल रहा हूँ 50 साल के अंदर के जो है उनको एक एप्लीकेशन दो, वो सीखेगा. अब 70 साल का बुजुर्ग है, अपने पेट जिलाने के लिए 1 रुपया कमा रहा है, उसको भी बंद करके अगर उसका हड़ताल करा के छुट्टी 5 दिन करा दो, वो कहाँ से खाएगा. तर आपण यांच्याकडे जाणार, त्यांचं म्हणणं काय जाणून घेणार. आपसे बातचीत करना चाहता हूँ. तुमचं म्हणणं जाणून घ्यायचं मला. तुम्हाला मराठी बोलता येतं तुम्हाला? हो. विरोध इकडे संप का करण्यात आला? काय नेमकं कारण त्याच्यामध्ये? काय नहीं, मराठी जो है हाँ. मुद्दा अच्छा है, वो थोड़ा स्टिक है, बहुत ज्यादा है. हाँ. इसके लिए अधिकारी लोग फाइन मारते हैं. हाँ. और 1 महीने का लाइसेंस बैंड जब्त करते हैं. तो उसके 1 महीने बाद लोग नहीं सीख पाएंगे ना. हाँ. तो उसके बाद माझा एक प्रश्न आहे की आपण जर दुसऱ्या राज्यात गेलो तर तिकडची भाषा ही बोलावी लागते, मग मराठी मुंबईमध्ये नाकारता का तुम्ही? काय म्हणजे नेमकं अडचण कुठे येते तुमची? मराठी ठीक है, मराठी भाषा हम सम्मान करते हैं, मराठी में रहना चाहते हैं हम. यहाँ का खाना खाते हैं, मराठी जीवन करतो मी, मराठीला सम्मान करतो मी. और टाइम द्या. तुमच्याकडे येतो, तुमचं म्हणणं जाणून घेतो, तुमच्याशी बोलायचा प्रयत्न करतो की का विरोध, नेमका काय विरोध है? मैं नहीं क्या बोलूं. स्ट्राइक में आप भी थे उधर जब स्ट्राइक हुआ तब? क्या मैं क्या बोलूं. नहीं, मैं आपसे पूछना चाह रहा हूँ, जब यहाँ पर स्ट्राइक हुआ तब आप भी उस स्ट्राइक में थे क्या? आपका भी रिक्शा आपने बंद करवा के रखा था? नहीं, मैं तो नहीं बंद करवाया था. तर आपण पाहतोय की ज्या रिक्षा चालकांशी आपण बातचीत करतो या ठिकाणी त्यांचं म्हणणं जर आपण जाणून घेतलं तर त्यांचं म्हणणं असं आहे की सरकारनं आम्हाला वेळ दिली पाहिजे, सरकारनं आम्हाला आणखी वेळ दिली पाहिजे. आमचा मराठीला विरोध नाहीये, आमच्या कशाही परिस्थितीमध्ये मराठीला जो आहे तो आमचा विरोध नाहीये. मात्र ज्या प्रकारे सक्ती जी आहे ते करण्यात आलेली आहे, त्या सक्तीमुळे जे आपण पाहतो या ठिकाणची सर्व दृश्य, ज्या प्रकारे सक्ती करण्यात आलेली आहे त्या सक्तीला विरोध हा केला जातो. कारण ज्या प्रकारे मराठी बोलण्याचा जर विषय असेल तर ज्या प्रकारे वयोवृद्ध रिक्षा चालक असतील त्यांना मात्र मराठी बोलताना का अडचण येते, तर त्यांच्यावरती कारवाई का, असा सुद्धा सवाल उपस्थित केला जातोय. इथे जे रिक्षा चालक आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न केला. आता ज्या परिस्थितीमध्ये पाहायला गेलं तर इकडे प्रवासी आहेत, त्यांच्याशी
बोलण्याचा प्रयत्न हा आपण करणार आहोत. त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय, त्यांचं मराठीबाबतचं मत काय, त्यांचं या सगळ्यावरती म्हणणं काय हे सुद्धा जाणून घेणार आहोत. रिक्षा चालकांशी बातचीत केल्यानंतर आपण जे या ठिकाणी प्रवासी आहेत जे त्यांचं म्हणणं काय सगळं, कारण पोलीस स्वतः या ठिकाणी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवताना पाहायला मिळतात. ही रिक्षासाठी आपल्याला हा जो परिसर आहे लालजीपाडा, या परिसरामध्ये स्वतः पोलीस या ठिकाणी उपस्थित आहेत आणि जे प्रवासी आहेत जे या ठिकाणी आहेत त्यांनी ते सुद्धा इकडे पाहायला मिळतात. त्यांचं मत आपण त्यांच्याकडून जाणून घ्यायचा प्रयत्न करणार आहोत की या सगळ्यावरती त्यांचं म्हणणं काय, कारण आपण पाहतो इकडे रिक्षा आपण पाहतोय स्वतः पोलीस जे ते रिक्षा थांबवत आहेत आणि जे प्रवासी इथे थांबले त्यांना घेऊन जाण्याची विनंती करत आहेत. आणि आपण पाहतोय की इथे पाहतोय ही सर्व पोलीस स्वतः या ठिकाणी परिस्थितीवरती नियंत्रण मिळवत आहेत. जी लाईन लागली आहे ज्या प्रवाशांना रिक्षातून जायचंय स्वतः पोलीस रिक्षा जी ती करून देताना पाहायला मिळत आहेत. मग संप असेल तर त्या संपावरती हा पोलिसांकडून नियंत्रण मिळवण्याचा हा संपूर्ण प्रयत्न सध्या पाहायला मिळत आहेत. पोलिसांकडून सध्या या सगळ्यावरती नियंत्रण आहे जे ते मिळवण्याचा हा प्रयत्न सध्या आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात. ही सर्व प्रवासी आपण जे पाहतोय लांब रांगेतले प्रवासी आपल्याला पाहायला मिळतात जे खरं तर या ठिकाणी सकाळपासून खरं तर या ठिकाणची ही परिस्थिती होती. संपूर्ण दृश्य आपण लाईव्हच्या माध्यमातून पाहत आहोत ही. आणि आता ज्या प्रकारे हा जो इलाका आहे लालजीपाडा हा जो परिसर आहे या परिसरामध्ये बहुतांश भाग जर पाहिला तर अमराठी वस्ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळत आहे. मात्र त्याच नेमका मराठीला विरोध का होता तर जी सक्ती सरकारनं केली आहे, मोठमोठे कायदे सरकारनं केले त्याच्या विरोधामध्ये हा खरं तर संप आपल्याला पाहायला मिळत होता. सरकारनं आणखी मुदतवाढ द्यायला हवी अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. मात्र काही जे सध्या आपण पाहतोय की काही जे रिक्षा चालक असतील त्यांना सुद्धा कुठेतरी पोलिसांकडून त्या जी परिस्थिती होती ज्यांनी या ठिकाणी संप जो होता पुकारला होता मात्र त्या ठिकाणी आता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न हा पाहायला मिळतोय. संपूर्ण पोलीस असतील प्रवासी असतील ते त्या ठिकाणी पाहायला मिळतात, तैनात पाहायला मिळतात. ज्या प्रकारे परिस्थिती ही जी आपल्याला पाहायला मिळते आहे सगळ्यांचं पाहायला गेलं तर ज्या ठिकाणी ही संपूर्ण घटना घडली तो कांदिवलीचा लालजीपाडा परिसर आहे. ज्या ठिकाणी रिक्षा चालकांनी संप करण्याचा प्रयत्न केला आणि ही पाहतो आपण वाहतूक कोंडी असेल तर ती पोलिसांकडून सोडवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीस सुद्धा या परिस्थितीवरती नियंत्रण मिळवत आहेत, लक्ष ठेवत आहेत. मात्र सद्यस्थितीत ज्या प्रकारे ही घटना घडली त्यावरती जे रिक्षा चालक आहेत त्यांचं सुद्धा म्हणणं आपण जाणून घेतलं. त्यांचं म्हणणं आहे की मुदतवाढ जी आहे ती दिली पाहिजे. दरम्यान आता या सगळ्यावरती ज्या प्रकारे आता प्रशासन नेमकं काय तोडगा काढणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.